मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून रेशन कार्डच्या संदर्भात एक अतिशय दिलासादायक आणि मोठा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, सध्या असलेले कागदी रेशन कार्ड भिजतात, फाटतात किंवा त्याच्यावरली काही अक्षर मिटून जातात. या पार्श्वभूमीवरती रेशन कार्ड हा पेपर न ठेवता, कागद न ठेवता, या रेशन कार्डच्या ऐवजी स्मार्ट शिधापत्रिका, स्मार्ट रेशन कार्ड आणण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या रेशन कार्डवरती स्मार्ट कार्डच्या माध्यमातून QR कोडसह हे एक रेशन कार्ड नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच्यासाठी आपण यापूर्वी सुद्धा फेब्रुवारी 2026 मध्ये अपडेट घेतलं होतं. राज्य शासनाच्या माध्यमातून 48 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून द्यायला मंजुरी दिली होती. याच्यासाठी टेंडर प्रक्रिया काढण्यात आल्या, परंतु टेंडरमध्ये दिलेल्या रकमेमध्ये हे रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी असमर्थता दर्शवण्यात आली आणि याच पार्श्वभूमीवरती आता या रेशन कार्डसाठी नव्यानं प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. प्रत्येक स्मार्ट शिधापत्रिका धारक जे QR कोडसह असेल ही 30 रुपये 47 पैसे एवढ्या दरानं उपलब्ध करून दिली जाणार आहे. आणि याच्याच माध्यमातून राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जे रेशन कार्ड आहेत अशा AAY, PHH आणि APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकरी यांचे जे काही स्मार्ट शिधापत्रिका आहेत अशा 1,70,00,000 शिधापत्रिका या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून आता वितरित केले जाणार आहेत. आता प्रत्येक रेशन कार्ड आता बदलून त्याच्याऐवजी स्मार्ट राशन कार्ड दिलं जाणार आहे आणि याच्यासाठी 51,79,90,000 रुपयाचा खर्च आता शासनाच्या माध्यमातून केला जाणार आहे. मित्रांनो, या खर्चाच्या माध्यमातून आता या स्मार्ट शिधापत्रिका बनवायला सुरू होतील आणि जशा जशा बनायला सुरू होतील तसं याचं नागरिकांना वितरण करायला सुरुवात केलं जाणार आहे. ज्याच्यामुळे जुन्या कागदी शिधापत्रिका पूर्णपणे हटवून त्याच्याऐवजी आता हे स्मार्ट कार्ड वापरण्यात येणार आहे.